नमस्कार. सातारा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीत मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. राजानं मारलं, पावसानं झोडपलं तर तक्रार कोणाकडे करायची, अशी केविलवाणी अवस्था खरं तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये मनोज शेंडे यांची झाली होती. खरं तर सातारा नगर परिषदेच्या यावर्षीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सातारा विकास आघाडीचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वतःहूनच भारतीय जनता पक्षाच्या नावावरती लढण्याचा निर्धार घेतला. यामुळं एकूणच संपूर्ण निवडणुकीची धुरा खरं तर नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावरती असल्याचं वेळोवेळी स्पष्ट झालं. या अनुषंगानं खरं तर सातारा विकास आघाडी पोरकी पडली काय, अशा पद्धतीचं चित्र एका बाजूला तयार होत होतं. प्रभाग क्रमांक 7 मध्ये नागरिकांची लाभलेली साथ या अनुषंगानं एकाकी झुंज असलेले मनोज शेंडे सुरुवातीच्या काळापासूनच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादानं जोरकस पद्धतीनं प्रचाराला लागले. भारतीय जनता पक्षाची धुरा असलेल्या नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेच निष्ठावंत असलेले आनंद शेंडे हे खऱ्या अर्थानं मनोज शेंडे यांच्या समोर आव्हान उभं करत आहेत. आपल्या पाठीमागं नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा आशीर्वाद असल्याचं त्यांनी भव्य असं त्यांचं पॅन्डल उभं केलं. भव्य अशा पद्धतीनं त्यांची माहिती पत्रक प्रभागात वाटायला सुरुवात केली आणि या अनुषंगानं नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेच माझ्या पाठीशी आहेत अशा पद्धतीचा एक सूर प्रभागात आळवला. मात्र याला नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या प्रचार पदयात्रेमध्ये चोख उत्तर देत सर्व उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाच्याच उमेदवारांच्या पाठीशी उभं राहायचं अशाच पद्धतीची घोषणा जणू केल्यामुळं निश्चित स्वरूपात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पहिल्यांदाच होत असलेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही राजांचं खऱ्या अर्थानं मनोमिलन झालं. दोन्ही राजांची खऱ्या अर्थानं त्यांनी निवड केलेल्या उमेदवारांना साथ असल्याचं प्रभाग क्रमांक 7 मध्ये नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनोज शेंडे यांच्या रूपातून दाखवून दिलं. शिवराजे भोसले यांनी प्रभाग क्रमांक 7 मधील जयेंद्रदादा चव्हाण, चंद्रकांत बेबले अशी मातब्बर मंडळी ही खरं तर मनोज शेंडेंच्या पाठीशी उभी केली. शकील बागवानांसारखा नगरसेवक हा आव्हान म्हणून उभा केला असताना बाबांवरच्या निष्ठेला त्यांनी शब्द म्हणून प्रमाण मांडलं आणि आपली उमेदवारी मागे घेतली. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचा चेहरा या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमुळेच आज तरी देखील पाहायला मिळाला. जनता जनार्दनाच्या मनामध्ये नेमकं काय दडलेलं आहे हे आता निकालानंतर स्पष्ट